तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लेक्चरला आपण बघितलं व्यावसायिक उद्योजकता म्हणजे काय आणि व्यावसायिक उद्योजकतेचं नेमकं महत्व काय आहे. तर व्यावसायिक उद्योजकता म्हणजे काय, आपण एक व्याख्या पण त्याची बघितली. त्या व्याख्येमध्ये साधारणतः आपल्याला लक्षात येतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन संकल्पनांचा स्वीकार, त्याचप्रमाणे अनिश्चितता, धोका स्वीकारणं, पत्करणं आणि उत्पादन घटकांचं संयोजन करून एखाद्या वस्तूची निर्मिती करणं, तिची विक्री करणं, एखादा उपक्रम सुरू करणं, याला आपण उद्योजकता असं म्हणतो. उद्योजकतेचं आपण त्या ठिकाणी व्याख्या वगैरे बघितली. त्यानंतर उद्योजकतेचं महत्व पाहिलं. उद्योजकता देशासाठी जितकी गरजेची आहे तितकी समाजासाठी गरजेची आहे, उद्योजकासाठी गरजेची आहे, बँकांसाठी गरजेची आहे. म्हणजे सगळ्या घटकांसाठी उद्योजकता खूप महत्वाची आहे. यानंतर आताचा आपला पॉइंट आहे व्यावसायिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये. आता आपण जाऊया सेकंड पॉइंटला, व्यावसायिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये. व्यावसायिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. बिझनेस आंतरप्रिनरशिपची कॅरेक्टरिस्टिक्स. तर पहिलं त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे आर्थिक आणि गतिशील क्रियाकलाप. आता आर्थिक आणि गतिशील क्रियाकलाप म्हणजे काय? क्रियाकलाप म्हणजे काय? तर तुम्ही उद्योजकता पाहिलं तर उद्योजकता हीच स्वतः एक आर्थिक क्रिया आहे. आर्थिक क्रिया आहे ना. कसं एखादा उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे तर त्याच्यामध्ये भांडवल आपल्याला लागणार आहे. भांडवल आपण स्वतःचं भांडवल, मित्रांकडनं पैसे घेणं, बँकेकडनं कर्ज काढणं किंवा इतर कोणत्या तरी पद्धतीने इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स कोणत्याही पद्धतीने आपण गोळा करून ते भांडवल गोळा करणार आहोत. ते पैसे आपण आपल्याकडे घेणार आहोत. दुर्मिळ स्रोतांचा आपण जास्तीत जास्त इष्टतम चांगला त्या ठिकाणी वापर करणार आहोत. नंतर त्यामध्ये एखाद्या संस्थेची एंटरप्राइजची आपण त्या ठिकाणी स्थापना करणार आहोत आणि एखादा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. म्हणजेच काय, या उद्योजकतेच्या संकल्पनेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ती एक आर्थिक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे ती एक गतिशील क्रिया आहे. गतिशील क्रिया म्हणजे त्याला स्पीड आहे, ती चालणारी आहे आणि मूल्यवर्धित ती एक क्रिया आहे. म्हणून वैशिष्ट्य त्याचं उद्योजकतेचं पहिलंच वैशिष्ट्य आहे की ती आर्थिक आणि गतिशील क्रियाकलाप तो आहे. कारण आर्थिक पैशासाठीच तर उद्योजकता आहे ना. पैसा मिळवण्यासाठी, नफा कमवण्यासाठीच उद्योग टाकले जातात बहुतांशी. त्यानंतर दुसरा आपला मुद्दा आहे वैशिष्ट्याचा नवकल्पना संबंधित. म्हणजे व्यावसायिक उद्योजकता जी आहे ती नवकल्पनांशी संबंधित असते. उद्योजकाचं मूळ उद्देशच असं असतं की इतरांपेक्षा माझं काय वेगळं असणार आहे वस्तूच्या स्वरूपामध्ये. तुम्ही जर त्याच प्रकारच्या वस्तू बनवायला लागलात ना तर ग्राहक ती वस्तू पुढे घेत नाही. तुम्ही एकदा वापरलेली वस्तू पुन्हा घेत नाही. साधा आपला ड्रेस घ्या. एका वेळेला जर तुम्ही रेड कलरचा ड्रेस घेतला तर दुसऱ्या वेळेला तुम्ही रेड कलर नको म्हणतात. का? कारण आपल्याला नाविन्य आवडतं, नवीन काहीतरी आवडतं आणि उद्योजक नेमकं तेच हेरतो. तेच त्याचं वैशिष्ट्य आहे की तो नवकल्पना, इनोव्हेटिव्ह आयडियाज, इनोव्हेशन्स त्याच्या बिझनेसमध्ये आणत असतो. म्हणजे नवकल्पनांशी उद्योजकतेचा खूप जवळचा संबंध आहे. इतर काहीतरी नवीन केलं तरच तो मार्केटला टिकू शकतो. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे संभाव्य नफा. म्हणजे उद्योजकतेचा जो सुरुवात आहे त्याच्यामध्ये संभाव्य शब्द असतो. नफा हा कसा असतो? संभाव्य. होईल का नाही ते माहिती नाही. फिक्स कोणी सांगू शकतं का की मी आज उद्योग टाकणार आहे आणि मला यावर्षी 5 लाखाचा नफा होणार आहे? नाही, 5 लाखाचं नुकसान, तोटा, लॉस पण त्याला होऊ शकतो. म्हणून नफा हा कसा असतो? त्याच्यामध्ये संभाव्य असतो. पुढचा मुद्दा आहे वैशिष्ट्याचा की जोखीम सहन करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. येस, ऍब्सोल्युटली राईट. की व्यावसायिक उद्योजकाला जोखीम स्वीकारावी लागते. रिस्क टेकर असतो तो, रिस्क घ्यावीच लागते. त्याने जर रिस्क घेतली नाही तर तो उद्योजक बनू शकत नाही. उद्योग टाकणंच हीच मुळात एक रिस्क आहे. माझा व्यवसाय किती दिवस रन होईल, किती दिवस चालेल हे त्याला सुद्धा स्वतःला सांगता येऊ शकत नाही. आणि एखादा उद्योग असा असतो तो टाकल्यानंतर इतका फेमस होतो, इतका त्याचा विकास होतो, इतक्या त्या वस्तूची मागणी ग्राहकांची येते. जसं नॅनो कारचं उदाहरण आपण इथं घेऊ शकतो. मार्केटला जेव्हा नॅनो कार आली, 1 लाखात कार, तर मध्यमवर्गीय लोकांनी इतक्या रांगा त्या ठिकाणी लावल्या की वेटिंगला 6-6 महिने आपल्याला थांबावं लागायचं नॅनो घेण्यासाठी. आणि 6 महिन्याने 1 वर्षाने त्याचं मार्केट इतकं उतरलं की तिला घ्यायला कोणी तयार नव्हतं. मग ज्यांनी ती टाटाने काढली ती नॅनो कार, तर नंतर त्याची मागणीच आली नाही. काय केले त्यांनी? रिस्क घेतली.
जोखीम स्वीकारली. सुरुवातीला खूप नफा झाला, नंतर मागणी कमी झाली, त्यांनी तो मॉडेल बंद केलं. म्हणजे व्यावसायिक उद्योजकताचं वैशिष्ट्यच आहे की त्यांना रिस्क घ्यावं लागतं, रिस्क टेकर ते असतात, जोखीम सहन त्यांना करावी लागते. नंतरचा आपला मुद्दा आहे कुशल व्यवस्थापन. उद्योजकतेमध्ये व्यवस्थापकाची भूमिका अत्यंत गरजेची आहे, अत्यंत महत्वपूर्ण असते. सर्वात महत्वाची भूमिका असते, कारण मूलभूत व्यवस्थापन कौशल्य हे उद्योजकाकडे असणं खूप गरजेचं आहे. जर त्याच्याकडे कुशल व्यवस्थापकीय कौशल्यच नसेल, तर तो कसं संयोजन करणार, कसं नियोजन करणार, कसं नियंत्रण करणार, कशा नवनवीन कल्पनांना विचार करणार, निर्णय कसा घेणार, है ना? वस्तूची उलाढाल योग्य पद्धतीने कशी करणार, त्याचा समापन तो कसं करणार. तर उद्योजकतेचं वैशिष्ट्यच आहे की त्याच्याकडे कुशल व्यवस्थापन त्या ठिकाणी असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे, उद्योजकतेचं पुढचं वैशिष्ट्य आहे आव्हान स्वीकारलं जातं. आव्हान स्वीकारणे. आव्हान म्हणजेच काय, मी जे म्हटलं की जोखीम आणि अनिश्चितता स्वीकारणं, म्हणजे ज्याला आपण आव्हान म्हणतो ना. आव्हान घेतलंय तुम्ही पण. आपल्या आयुष्यात जी लोक आव्हानं घ्यायला तयार असतात, जी आव्हानांचा स्वीकार करतात, तीच पुढे जातात. आणि जो नेहमी घाबरत राहतो, नाही नाही असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल, नाही नाही मला इथून नोकरी मिळणार नाही, मी अभ्यास केला तर माझं शेताचे कामं राहतील, शेताचं काम करायचं नाही आणि अभ्यास सुद्धा करायचं नाही, म्हणजे आव्हान घ्यायचीच तयारी आपली नसते. दोघं कामं करेल ना मी, आव्हान घेईल मी, रात्री कमी झोपेल, टीव्ही कमी बघेल, मोबाईल कमी बघेल, असं जर आपण विचार केला तर कोणतेही आव्हान आपण स्वीकारू शकतो. संधी ज्या मिळतात त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. तसं उद्योजकतेचं वैशिष्ट्यच आहे की त्यांना अनेक आव्हानं स्वीकार करावी लागतात. बघा, एखाद्या उद्योजकाने चांगला उद्योग सुरू केला आणि कालांतराने शासनाचे काही नियम बदलतात, काही पॉलिसीज बदलतात, है ना. आता मध्यंतरी लॉकडाऊन लागला, लॉकडाऊन लागल्यानंतर दारूची दुकानं बंद झाली, नुकसान झाले त्या लोकांचे. केक शॉप्स बंद झाले, जे काही प्रोडक्ट तयार होते ते त्यांचे वाया गेले. परंतु आता मध्यंतरी लॉकडाऊन सुरू असतानाच त्यांनी दारूची दुकानं सुरू केलं, मध्ये सुरू केलं ना त्यांनी. म्हणजे चालू उद्योग कधी बंद पडला, अचानक बंद पडला आणि नुकसान झालं. आणि एकदम पीक पॉइंटला जेव्हा लोक खूप त्याची वाट बघत होते आणि ते सुरू झाल्यावर त्यांना किती अमाप प्रॉफिट झाला. म्हणजे आव्हान जर तुम्ही स्वीकारत असाल तर तुम्हाला त्या पद्धतीने त्याचं फळ, त्याचं नफा स्वरूपात फळ तुम्हाला चांगलं पण मिळू शकतो. म्हणून त्यांना आव्हान वेगवेगळ्या पद्धतीने स्वीकारणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नंतर आहे पुढचा पॉइंट, लक्ष केंद्रित क्रियाकल्प. उद्योजकता ही एक अशी क्रिया आहे जी लक्ष केंद्रित आहे. लक्ष म्हणजे उद्योग तयार करतानाच लक्ष कशावर असतं, नफ्यावर असतं. पण नफा केव्हा मिळतो, जेव्हा ग्राहकांच्या गरजा तुम्ही पूर्ण करत आहात. जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत नसाल, त्यांचं समाधान करत नसाल, तर तुमचा माल ग्राहक घेतील का, नाही घेणार. मग तुम्हाला लक्ष कशावर केंद्रित करावं लागेल, आपण निर्मित केलेल्या वस्तूच्या त्या क्वालिटीवर, त्या वस्तूची क्वालिटी कशी आहे, ती वस्तू ग्राहकांना तेवढ्या पैशात परवडते आहे किंवा नाही, का आपण त्यांची जास्त पिळवणूक करतो आहोत, या गोष्टींवर त्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. म्हणून ही जी प्रक्रिया आहे त्याचं वैशिष्ट्य एक आहे की ते लक्ष केंद्रित क्रियाकल्प आहे. कोणतेही जे निर्णय घ्यायचं असेल तर काल्पनिक योजना करून चालणार नाही ना, पूर्ण लक्ष आपल्याला त्याच्यात घालावं लागणार आहे. असं होऊन जाईल आणि मग मी ते तसं करून टाकेल असं नाही करावं लागत. सगळ्या गोष्टी नियोजन, कागदावर त्याचं नियोजन करून वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेऊन, म्हणजे फुल फोकस्ड हे एक कार्य आहे. पूर्णतः त्या गोष्टीवर फोकस्ड करून, लक्ष केंद्रित करून त्यांना कार्य करावं लागतं. पुढचं आहे व्यावसायिक उद्योजकतेचं पुढचं वैशिष्ट्य आहे मूल्य निर्मिती. आता मूल्य म्हणजे काय, तुम्ही मूल्य पाळतात का, मूल्य म्हणजे इथिक्स, है ना. उद्योजकतेचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये मूल्यांची निर्मिती झाली पाहिजे. तुम्ही जी नवीन वस्तू बनवता आहात, ती एक वैशिष्ट्यपूर्ण जी वस्तू असते ती नवीन उत्पादनं असतील, सेवा असतील, तुमचे व्यवहार असतील, तुमचे दृष्टिकोन असतील, तुम्ही वापरणारी संसाधनं असतील, तुम्ही वापरत असलेले तंत्रज्ञान असतील, जे वस्तू तुम्ही बनवलं ज्या बाजारात पाठवणार आहेत त्या बाजाराच्या संदर्भात असतील, तुम्ही संपूर्ण मूल्य पाळले पाहिजेत. म्हणजे ग्राहकाला तुम्ही जी वस्तू विकताय त्या वस्तूपासून त्याचं आर्थिक नुकसान व्हायला नको, त्या वस्तूपासून त्याचं समाधान झालं पाहिजे. त्याने जितके पैसे मोजलेले आहेत त्या पैशाचं आपण म्हणू त्या पैशाचं चीज झालं पाहिजे. समजा तुम्ही एखादं 10,000चं फ्रीज घेतलं आणि ते 10 दिवसानंतर खराब झालं,
आणि तुम्ही त्यांच्या कस्टमर केअरला फोन लावताय, तो म्हणतोय की आमची रिस्क आता संपली, 9व्या दिवशी जर तुम्ही फोन केला असता तर आम्ही तुम्हाला रिप्लेस केलं असतं, वॉरंटी पिरियड मध्ये असता तर बदलवून दिला असता, आता मात्र तुमचा तो पिरियड गेलेला आहे. तुम्हाला कसं वाटेल? पुन्हा पुन्हा तुम्ही त्या कंपनीची कोणतीही वस्तू घेणार का? नाही घेणार. कारण त्यांनी त्यांचे मूल्य जपले नाहीत. आफ्टर सेल सर्व्हिस त्यांनी तुम्हाला प्रोव्हाईड केली नाही. म्हणून कोणते उद्योग व्यवसाय यशस्वी होतात? जे मूल्य निर्मिती करतात, इथिक्स पाळतात व्यवसायातले. बरेच उद्योग व्यवसाय आहेत जे समाजासाठी बरंच काही करून जातात. तर असे मूल्य निर्मिती करणं ही उद्योजकतेचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे, उद्योजकता ही एक गतिमान प्रक्रिया आहे. उद्योजकता थांबते का कधी? नाही. स्पीड आहे त्याला, गतिमान आहे, सातत्यानं गतिमान आहे. जर तुम्ही गतिशील राहिला नाही तर तुमचा उद्योग बंद पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती एक गतिमान प्रक्रिया आहे. तुम्हाला जर बाजारात टिकायचं असेल तर वातावरणात जे बदल होतात, बाजारपेठेत जे बदल होतात, शासनाच्या धोरणांमध्ये, नियमांमध्ये जे बदल होतात, ग्राहकांच्या मागणीमध्ये जे बदल होतात, त्या बदलाप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं, आपल्याला चेंजेस करावे लागतात. तेव्हाच तुम्ही या गतिमान प्रक्रियेमध्ये टिकू शकतात. अदरवाईज तुमची जो उद्योग आहे तो बंद पडल्याशिवाय, त्याला टाळा लागल्याशिवाय राहणार नाही. नंतर उद्योजकतेमध्ये पुढचा जो पॉइंट आहे तो आहे, उद्योजकतेमध्ये विशिष्टता असते. विशिष्टता म्हणजे विशिष्ट गोष्टीवर फोकस केलेला असतो. जर तुम्ही इतर उद्योजकांचं अनुकरणच केलं फक्त, त्याने जसं केलेलं आहे तसं, त्याचं जसं आहे त्याच पद्धतीने, त्याने जे केलं तेच, त्याने जेवढं दिलं तेवढंच मी देणार, असं जर तुम्ही विचार केला तर लोक त्याचीच वस्तू घेतील ना. तुमची वस्तू का घेणार? तुम्ही जर विशिष्ट काहीतरी गोष्ट वेगळी दिली तुमच्या वस्तूमध्ये, तुमच्या प्रोडक्टमध्ये, तुमच्या सर्व्हिसमध्ये, तर तुमच्याकडे लोकांची मागणी वाढणार आहे. म्हणजे विशिष्टता असली पाहिजे. मी तुमचाच प्रोडक्ट का घेणार? तर तुमच्यामध्ये विशिष्ट काहीतरी गोष्ट चांगली आहे. समजा तुमच्याकडे 2 मोबाईल ठेवले. तुम्ही जर एमआयचा मोबाईल आणि सॅमसंगचा मोबाईल, सपोज ॲपलचा मोबाईल तुमच्या समोर ठेवले आणि मी तुम्हाला म्हटलं, की कोणता मोबाईल तुम्ही घेणार? तर तुम्ही म्हणाल सुरुवातीला मी ॲपल घेणार. मग मी म्हटले, की त्याचं 1,10,000 किंमत आहे. तुम्ही म्हणाल नको बाबा माझं एवढं बजेट नाही. मग तुम्ही म्हणाल मी सॅमसंग घेतो. सॅमसंग मी सांगेल की त्याची 57,000 किंमत आहे. तुम्ही म्हणाल मी घेणार नाही. आणि मग मी म्हटलं मग तुम्ही म्हणाल मी एमआय घेणार, कारण एमआय 20,000तच आहे. फीचर्स तिघांचे सारखे आहेत. तिघांचे फीचर सारखे, किमती का वेगवेगळे आहेत? तर ऍपलची क्वालिटी, ऍपलचा ब्रँड, सॅमसंगची क्वालिटी, सॅमसंगचं ब्रँड आणि एमआय, एमआय फीचर जास्त देईल, किंमत कमी असते, पण त्याची जास्त गॅरंटी किंवा किती वेळ चालेल ते आपण सांगू शकत नाही. परंतु विशिष्टता काय आहे त्याची? की किंमत कमी आहे. आपण म्हणू की 1,10,000चा मोबाईल घेण्यापेक्षा मी 20,000चा मोबाईल घेतो, असे मी 5-6 मोबाईल वापरेल ना. किती टिकणार आहे? जितका टिकेल तितका टिकेल. तर विशिष्टता आहे, कमी किमतीत जास्त फीचर्स ते देतात. म्हणजे विशिष्टता आहे म्हणून एमआयचे ब्रँड जास्त चालतात. क्वालिटी कमी असताना सुद्धा कंपॅरेटिव्ह टू अदर कंपनीज ऑफ मोबाईल फोन्स. तर अशा पद्धतीने तुमच्या याच्यात काय विशिष्टता आहे त्या पद्धतीने तुमचा माल विकला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचं त्याचं वैशिष्ट्य आहे आवड आणि दृष्टी. उद्योजक तुम्हाला जर बनायचं असेल, उद्योजकतेमधलं वैशिष्ट्यच हे की तुम्हाला त्या गोष्टीची आवड असली पाहिजे. हाणून मानून जर तुम्ही उद्योजक झाला असाल, आई वडिलांनी सांगितलं, जबरदस्ती केलं, तर तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकणार नाही. ते त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला त्याची आवड लागली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमची दृष्टी असली पाहिजे. दृष्टी म्हणजे दूरदृष्टी. त्या गोष्टींना त्या पद्धतीने बघण्याची तुमची नजर, तुमची नैतिकता उच्च दर्जाची टिकवून चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुमची दूरदृष्टी असली पाहिजे. असं का घडतंय? तसं घडू नये म्हणून मी काय करू शकतो? मी चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकतो? मी चांगले कर्मचारी कसे अपॉइंट करू शकतो? आणि हा विचार केव्हा करणार तुम्ही? तुम्हाला जर त्या उद्योजकतेची आवड असेल, तुम्हाला जर मुळातच त्याची आवड असेल. बऱ्याच जणांना आर्ट्स करायचं असताना जबरदस्ती सायन्सला टाकून दिलं जातं. मग तुम्ही सायन्सला यशस्वी होतात का? नाही होत, कारण तुम्हाला आवड नसते ना त्याची. तुम्हाला आर्ट्स मध्ये आवड असते, है ना. मुळात आपल्याला शिक्षणाची पण आवड नसते, पण शिक्षणात टाकलं जातं म्हणून तुम्ही फेल होतात, म्हणून तुम्हाला एटीकेटी लागते. नाही तर तुम्ही इतके हुशार आहात की तुम्हाला एटीकेटी लागू शकत नाही, पण आवड नाही ना आपल्याला शिक्षणाची. असं बऱ्याचदा होतं. हा, म्हणून आवड आणि दृष्टी हे त्याचं उद्योजकतेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचा शेवटचा पॉइंट आहे
जोखीम आणि पुरस्कार. आम्ही म्हटलंय मोर रिस्क मोर प्रॉफिट. जेवढी तुम्ही जास्त जोखीम घेणार, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. उद्योजकतेमध्ये जोखीम घ्यावीच लागते, उद्योजकतेचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही जर जोखीम घेतलं आणि चांगल्या गोष्टींचा पुरस्कार केला म्हणजे स्वीकारलं, तर तुमचा उद्योग यशस्वी होऊ शकतो. म्हणून तुम्हाला जर याच्यातून चांगली कल्पना करायची असेल, नवकल्पना तुम्हाला मार्केटला आणाव्या लागतील, नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील, नवीन तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल, अंदाज तुम्हाला करावे लागतील, योग्य ते निर्णय घ्यावे लागतील आणि जोखीम स्वीकारावी लागेल, रिस्क तुम्हाला त्या ठिकाणी स्वीकारावी लागणार आहे. तर वैशिष्ट्य तुम्हाला समजले असतील. व्यावसायिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये. स्क्रीन कुणी वापरू नका, कुणीतरी स्क्रीन वापरताय. तर या पद्धतीने ही आर्थिक आणि गतिशील क्रियाकलाप आहे. नवकल्पनांशी संबंध त्याचा असतो. यामध्ये संभाव्य नफा असतो, जोखीम आपल्याला सहन करावी लागणार आहे, त्यामध्ये कुशल व्यवस्थापन असतं, आव्हान आपल्याला स्वीकारावे लागतात, याच्यामध्ये विशिष्ट गोष्टीवर लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं, मूल्य निर्मिती आपल्याला करावी लागते, एथिक्स टिकवावे लागतात. ही एक गतिशील प्रक्रिया आहे, गतिमान प्रक्रिया आहे. याच्या आपल्या व्यवसायामध्ये विशिष्टता असली पाहिजे, आपली उद्योजकतेमध्ये आवड असली पाहिजे, तुमचा दृष्टिकोन त्या पद्धतीचा आला पाहिजे आणि नवनवीन कल्पनांचा पुरस्कार आणि स्वीकार तुम्ही केला पाहिजे. ही उद्योजकतेची वैशिष्ट्ये आहे. आता आपण यानंतर जाऊयात आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे, व्यावसायिक उद्योजकतेचे कार्य. आता व्यावसायिक उद्योजकतेचे कार्य म्हणजे कोणते फंक्शन्स आहेत जे व्यावसायिक उद्योजकतेला करावे लागतात, कोणती कोणती त्याची कार्य आहेत. तर पहिलं आहे व्यावसायिक उद्योजकतेचं, पहिलं आहे नवकल्पना. म्हणजे उद्योजक हा मूलतः नवनिर्मिती करणाराच असतो. नवनिर्मिती म्हणजे काय? आतापर्यंत जे इतर उद्योजकांनी केलं नाही त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा चांगलं मी करणं, याला म्हणतात नवकल्पना, नवनिर्मिती. नवकल्पना, नवनिर्मिती. जे इतरांनी केलं नाही ते मी करणं, त्याला म्हणतात नवकल्पना. म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या स्वरूपात असेल, नवीन मशिनरी आणणं, नवीन टेक्निक शोधणं. नवकल्पना कशा कशात होऊ शकतात? नवीन उत्पादनच बनवणं. म्हणजे आधी माझं मोबाईलची कंपनी होती, आता मी लॅपटॉप बनवणार आहे. मोबाईल बनवायचा होता, मी लॅपटॉप बनवत आहोत. पूर्वी माझ्याकडे 5च पेपर छापणारी मशीन होती, आता 100 पेपर छापणारी मी मशीन आणलेली आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी मी नवीन स्वीकारली. मी पूर्वी फक्त जळगावला माल विकायचो, आता मी पुण्याला माल विकायला लागलेलो आहो. नवीन स्वीकारलं मी, काय बाजारपेठ नवीन स्वीकारली. म्हणजे तुम्ही उत्पादन नवीन तयार करणं, तुम्ही तंत्रज्ञान नवीन स्वीकारणं, तुम्ही बाजारपेठ नवीन स्वीकारणं, उत्पादन प्रक्रिया नवीन स्वीकारणं. म्हणजे पूर्वी हाताने माल बनवायचे माझे कर्मचारी, आता मशीनवर काम बनवायला लागलेले आहेत. पूर्वी 10 स्टेप मध्ये काम करायचे, आता 7 स्टेप मध्ये काम करत आहेत. तर उद्योजकतेचं पहिलं काम काय असतं? नवकल्पना, नाविन्य आणणं, वेगळं काहीतरी देणं. बघा, साड्या वेगवेगळ्या येत राहतात आणि महिला वर्ग जो आहे आपला, स्त्री वर्ग, त्यांना साड्यांची खूप आवड असते. नवीन काहीतरी आले, क्रशची साडी आली, तिला खूप डिमांड मार्केटला आली बघा. लगेच ज्या महिला कंपनी आहे त्यांनी प्रत्येकीच्या घरात क्रशची साडी त्यानंतर सापडली आणि महाग घ्यावी लागली सुरुवातीला, कारण नवीन होतं ना, काहीतरी नवीन मार्केटला आलं, लगेच आपण ते घेतो. साधा तुम्ही पेनचा विषय करा, नवीन एखादा पेन आला की लगेच आपल्याला वाटतं की हा पेन माझ्याकडे असला पाहिजे, नवीन आहे ना काहीतरी, मला घ्यायचा आहे हा पेन. म्हणून नवकल्पना हे पहिलं कार्य आहे. दुसरं कार्य आहे आपलं जोखीम स्वीकारणे. उद्योजकाचं दुसरं कार्य आहे जोखीम स्वीकारणे. पुन्हा पुन्हा हे वाक्य येते कारण ते तितकं गरजेचं आहे, उद्योजकतेशी तेवढं संबंधित आहे. जोखीम जो स्वीकारत नाही, नवीन कल्पना जो घेत नाही, जो नुकसानाला घाबरतो, तो चांगला उद्योजक बनू शकत नाही. म्हणून उद्योजकाचं किंवा उद्योजकतेचं कार्यच आहे की त्याने जोखीम स्वीकारण्यासाठी पुढे आलं पाहिजे. त्याने जोखीम स्वीकारली की त्याला नफ्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. नंतर पुढचं कार्य आहे उद्योजकतेचं संशोधन करणं. संशोधन कशासाठी गरजेचं आहे? तुम्ही म्हणाल उद्योजकतेमध्ये संशोधनाचं काय गरज, रिसर्च करण्याची काय गरज? जर तुम्ही रिसर्चच केला नाही ना, तुम्ही काळाच्या मागे पडाल. बघा, रिसर्च केला तर तुम्हाला मार्केटला काय काय नवीन आहे ते तुमच्यापर्यंत येतं आणि त्या पद्धतीचे बदल तुम्ही करू शकता. जसं तुम्ही आविष्कारला भाग घेत असताना तुम्ही रिसर्च करतात, कोणती तरी एक समस्या घेऊन त्याचा रिसर्च करत असतात. तर तो रिसर्च जर तुम्ही केला तर तुम्हाला कळतं की त्याच्यामध्ये काय उणिवा आहेत, मग त्या उणिवा दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो.
कोणत्या पद्धतीने केलं तर काम चांगलं होऊ शकतं हे फक्त संशोधनामुळे कळतं. म्हणून उद्योजकाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं महत्वाचं कार्य आहे की त्याने त्याच्या व्यवसायामध्ये सातत्याने रिसर्च केला पाहिजे, सातत्यानं संशोधन त्या पद्धतीनं केलं पाहिजे. नंतर आहे पुढचा आपला मुद्दा आहे व्यवस्थापन कौशल्य विकास. व्यवस्थापन कौशल्य विकास हे त्याचं कार्य आहे. व्यवस्थापकाचं जे कौशल्य आहे तर व्यवस्थापनाचं तुम्ही जर व्याख्या विचार केली तर काय नियोजन, संघटन, समन्वय, मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणजे व्यवस्थापक होय. आणि मग त्याची कौशल्य कोणती असतील? नियोजन करण्याचं कौशल्य, अ, नियंत्रण करण्याचं कौशल्य, समन्वय करण्याचं कौशल्य, लोकांना समजून घेण्याचं कौशल्य, त्यांच्याकडनं काम करून घेण्याचं कौशल्य. या व्यवस्थापन कौशल्यांचा विकास करणं उद्योजकतेचं कार्य आहे. तुमचं व्यवस्थापन कौशल्य जेवढं विकसित होणार असेल, तेवढं तुमचा उद्योगाचा विकास होईल. आणि तुमचं जर व्यवस्थापन कौशल्य तुम्हाला जर कर्मचाऱ्यांकडनं कामच करून घेता येत नसेल, तर तुमचा कर्मचारी योग्य काम योग्य वेळेत करणार नाही आणि तुमचा जो आउटपुट असेल तो पण मार्केटला योग्य वेळेला पोहोचणार नाही. म्हणून व्यवस्थापन कौशल्य विकास हे उद्योजकतेचं अतिशय महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर बदलाच्या प्रतिकारावर मात करणं. बरेच जण काय म्हणतात, मला बदल नको आहे, ऍज इट इज जे आहे ते चालू द्यात, मला हे चांगलं वाटतं, हेच बरं आहे. कुठे मी रिस्क घेऊ, बदल केले, लोकांनी माझी वस्तू घेतली नाही तर काय होईल, असा जो विचार करतो ना तो व्यक्ती उद्योजकच बनू शकत नाही. म्हणून उद्योजकतेचं कार्य काय आहे? बदल स्वीकारण्यासाठी जे लोक प्रतिकार करत असतील त्या लोकांना समजावणं किंवा बदल स्वीकारण्यात जे तयार नसतील त्या विचाराचाच प्रतिकार करणं, त्याला तिथं थांबवणं गरजेचं असतं. बघा सरकारी ऑफिसेस होते, तुम्ही 15 वर्ष 20 वर्षापूर्वीचा सिनॅरिओ जर बघितला तर लोक सरकारी ऑफिसेस मध्ये हाताने काम करायचे आणि अचानक त्या ठिकाणी कम्प्युटर आलं. कम्प्युटर आल्यावर हे लोक घाबरले की कम्प्युटर आल्यानंतर कम्प्युटर काम करेल आणि मग आमची नोकरी जाऊ शकेल, असा त्यांचा विचार त्यांच्या मनात आला आणि ते विरोध करायला लागले कम्प्युटरला. नाही, कम्प्युटरचं काम आम्हाला जमत नाही, आम्हाला येत नाही, आम्ही कम्प्युटरवर काम करू शकत नाही. त्यांनी प्रतिकार केला. आता जर तेव्हा सरकारनं शासनाने स्वीकारलं असतं की नाही लोकांना कम्प्युटर जमणारच नाही, तर आपली प्रगती झाली असती का? नाही. म्हणजे बदल झाले, त्याला लोकांनी विरोध केले, तर ते विरोध बंद पाडणं हे व्यावसायिक उद्योजकतेचं कार्य आहे. म्हणजे बदल त्यांनी स्वीकारले पाहिजेत. जो बदल जर तो व्यक्ती स्वीकारत नसेल तर तो यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून उद्योजकतेचं कार्य काय आहे की बदल स्वीकारणं आणि बदलाचा प्रतिकार जो करत असेल तर त्याच्यावर मात करणं हे त्यांचं कार्य आहे. नंतर महत्वाचं कार्य आहे आर्थिक विकासाचं उत्प्रेरक आहे. ते आर्थिक विकासाचं उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे आपण म्हणू आर्थिक विकासाला प्रवृत्त करणारं ती एक कार्य आहे. उद्योजकाचं कार्य आहे. उद्योजकाला काय हवं असतं? उद्योजकाला नफा हवा असतो. त्याच्याकडे जे काम करणारे लोक असतात, व्यवस्थापक, त्यांना चांगला पगार हवा असतो. जे कर्मचारी येतात, वर्कर्स येतात, त्यांना त्यांचं मानधन हवं असतं, त्यांना पगार हवा असतो. जे ग्राहक येतात, ग्राहकांना काय हवं असतं? त्या वस्तू हव्या असतात. ग्राहकाने जर वस्तू घेतली तर तो पैसा मार्केटला येतो, तो पैसा मार्केटवरनं कुठेतरी इन्व्हेस्ट होतो. त्याद्वारेच बँका कर्ज द्यायला तयार होतात. हे काय आहे? हे सगळं काय आहे? आर्थिक विकासाचं उत्प्रेरक आहे. मी म्हटलं ना ती एक गतिशील प्रक्रिया आहे. मी जर माझे 10 लाख मार्केटला इन्व्हेस्ट करते तर ते 10 लाख पूर्ण मार्केटला फिरणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं. म्हणजे व्यावसायिक उद्योजकतेचं कार्यच आहे की आर्थिक विकास त्या ठिकाणी घडवून आणणं, वेगवेगळ्या स्रोतांचा योग्य पद्धतीने वापर करणं आणि देशाला आर्थिक विकासासाठी गती प्राप्त करून देणं हे त्यांचं महत्वाचं कार्य आहे. म्हणून त्याला कोणकोणत्या स्वरूपात कार्य करावं लागतं? ही 6 कार्य उद्योजकाला करावं लागतं. व्यावसायिक उद्योजकाला 6 प्रकारची कार्य करावी लागतात. पहिलं आहे नवीन कल्पना, इनोव्हेटिव्ह आयडियाज त्याला त्या ठिकाणी शोधाव्या लागणार आहेत. नाविन्य सातत्याने त्याच्या व्यवहारात, व्यवसायात, त्याच्या उत्पादकतेमध्ये, बाजारपेठेमध्ये, वस्तू बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये, तंत्रज्ञानामध्ये त्याला नाविन्य आणावं लागणार आहे. त्याला जोखीम स्वीकारावी लागणार आहे. त्याला सातत्यानं रिसर्च करावं लागणार आहे. त्याला संशोधन करावं लागणार आहे. त्याला व्यवस्थापन कौशल्यांचा विकास करावा लागणार आहे. त्याला बदलांचा स्वीकार करावा लागणार आहे आणि आर्थिक विकासावर त्याला भर द्यावा लागणार आहे. ह्या 6 स्वरूपाची कार्य त्या ठिकाणी उद्योजकांना करावी लागतात.
यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक उद्योजकाचे गुण. साधे गुण आहेत. तुम्हाला जर चांगला उद्योजक बनायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणते गुण असले पाहिजे? तर व्यावसायिक उद्योजक हा अनुशासित असला पाहिजे. अनुशासित स्वयंशिस्त त्याच्याकडे असली पाहिजे. स्वतःच्या कार्यावर त्याचं लक्ष केंद्रित त्याला करता आलं पाहिजे. त्याच्याकडे काही अडथळे आले तर ते दूर करण्यासाठी त्याने रणनीती आखली पाहिजे. म्हणजे स्वयं अनुशासित तो व्यक्ती असला पाहिजे. नंतर त्याचा विश्वास असला पाहिजे. म्हणजे मी यशस्वी होणार आहे किंवा नाही हा विश्वास त्या व्यक्तीचा स्वतःचा स्वतःवरच असला पाहिजे. तुमचा जेवढा जास्त दृढ विश्वास असतो तेवढं तुम्ही यशस्वी होऊ शकतात. नंतर तो उद्योजक जर असेल तो दिमागदार असला पाहिजे, खुल्या विचारांचा असला पाहिजे, त्याचा कार्यक्षमता, त्याचा लोककौशल्य, त्याचं लोकांशी बोलणं, त्याचा कार्यप्रवाह अगदी आनंदी तो असला पाहिजे. सर्व काही बघण्याची क्षमता त्या व्यक्तीकडे असली पाहिजे आणि खुलं दिमागदार त्याचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. ध्येयाकडे त्याने लक्ष केंद्रित केलेलं असलं पाहिजे. आपण म्हणा उघडा डोळे बघा नीट अशा प्रवृत्तीचा तो व्यक्ती असला पाहिजे. ज्याला उद्योजक बनायचं असेल तो. स्वयंप्रारंभी तो असला पाहिजे. स्वयंप्रारंभी म्हणजे स्वतः सुरुवात करण्याची तयारी त्याची असली पाहिजे. काही मी सुरू करेल तर मी आधी करून बघेल, मला जमलं तर मी इतरांना सांगेल, नाही तर इतरांवर कामाचं ओझं टाकायचं, स्वतः मात्र काही करायचं नाही. असंभव जे आहे ते लोकांना सांगणं हे सुद्धा योग्य नाही. म्हणून स्वयंप्रारंभी जे करणार आहे, जे लोकांना सांगत आहे ते मी आधी स्वतः करणार. जसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मी लोकांना सांगतो मी स्वतः करत नाही तर असं चालणार नाही. उद्योजकाने स्वयंप्रारंभी असलं पाहिजे. नंतर प्रतिस्पर्धी. प्रतिस्पर्धी म्हणजे माझ्याच व्यवसायासारखा इतर लोक कोण व्यवसाय करत आहात त्याच्याकडे लक्ष देणारा तो व्यक्ती असला पाहिजे. माझा प्रतिस्पर्धी काय करतो आहे आणि त्याच्यापेक्षा मी चांगलं काय करू शकेल, त्याच्या या खेळामध्ये मी कसा जिंकेल त्याच्यापेक्षा जर तुम्ही क्वालिटी चांगली दिली आणि योग्य किमतीत माल दिला तर तुमचाच माल लोक घेतील ना. म्हणून प्रतिस्पर्ध्याशी व्यवस्थित पद्धतीने इथिक्स पाळून स्पर्धा करून तो व्यक्तीने यशस्वी झालं पाहिजे. तो चांगला प्रतिस्पर्धी असला पाहिजे. नंतर त्या व्यक्तीकडे मजबूत लोककौशल्य असलं पाहिजे. मजबूत लोककौशल्य, लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, लोकांना कसं गोळा करायचं, लोक माझं कसं ऐकतील हे कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे. बरं, बऱ्याच जणांचं असं म्हणणं पडतं माझं कुणाशी पटत नाही. का पटत नाही? लोकसंग्रहच कमी असतो ना. कोणाशी कसं बोलायचं हे त्यांना माहिती नसतं. लोकांना कसं जवळ करायचं, कसं त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं हे जर त्या व्यक्तीला चांगलं जमत असेल तर त्याचा मजबूत लोकसंग्रह होऊ शकतो. ते उद्योजकाचं गुण आहे. त्याच्यानंतर नैतिकतेनं त्या व्यक्तीने काम केलं पाहिजे. अनैतिकता असायला नको. बऱ्याच जण ड्रग्ज विकतात. नैतिकता आहे का ड्रग्ज विकणं? नाही. नैतिकता नाही. बरेच जण अशा काजळ बनवतात, महिला लिपस्टिक वगैरे लावतात, ते बनवतात. त्याच्यामध्ये केमिकल टाकतात. असं केमिकल टाकतात जे कमी किमतीला मिळतं. मेहंदीमुळे बऱ्याच महिलांचे हात खराब झालेले आहेत. नैतिकतेनं तुम्ही जर बिझनेस करत नसाल तर पुढच्या वेळेला तुमचा बिझनेस कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून उद्योजकाकडे नैतिकता असली पाहिजे. मी जी वस्तू बनवतो आहोत ती योग्य किमतीला, योग्य क्वालिटीची, लोकांचं नुकसान होणार नाही अशीच मी बनवलेली पाहिजे. मी कुणाचं पैसे बुडवणार नाही, मी प्रतिस्पर्ध्याला मुद्दामून त्रास देणार नाही, अशी नैतिकता उद्योजकाची असली पाहिजे. नंतर तो आत्म अनुशासन असला पाहिजे. दुसऱ्याला मी जर शिस्त लावतोय तर ती शिस्त मला सुद्धा असली पाहिजे. उद्योजकाकडे ती शिस्त असलीच पाहिजे. या पद्धतीने तो आत्म अनुशासित व्यक्ती असला पाहिजे. नंतर सत्यता असली पाहिजे. त्या व्यक्तीने सत्यतेने काम केलं पाहिजे. सातत्यता तर असलीच पाहिजे पण त्याच्या काम करण्यामध्ये सत्यता असली पाहिजे. तो जे काही करेल ना ते खरं खरं त्याने केलं पाहिजे. नंतर निर्णायक आणि तो क्रिया अभिमुख असला पाहिजे. निर्णायक म्हणजे एका वेळेस ठरवलं. योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्याने नेहमी तयार असलं पाहिजे आणि क्रियाशील असलं पाहिजे. सातत्यानं काहीतरी करण्याची त्याची इच्छा, अभिव्यक्ती त्याची त्या पद्धतीची असली पाहिजे. नंतर नंतर पुढचा मुद्दा जो आहे तो आपण पुढच्या मीटिंगला किंवा पुढच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. कारण आजच आपण सगळं खाऊन घेतलं मित्रांनो तर तुम्हाला ते सहन होणार नाही, डायजेस्ट होणार नाही, ते तुम्हाला समजणार नाही. म्हणून पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा
उद्योजक आणि व्यवस्थापक यांच्यामधील फरक सुद्धा बघणार आहोत.